नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, तिलांजली देणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। तिलांजली देणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्याग करणे या ठिकाणी योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे। अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा शब्द आहे आज्ञा वेताळ, तर या ठिकाणी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधले वाक्य आहे? मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मिती यांचा कारखाना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, मानवामध्ये गुणसूत्राची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 46 गुणसूत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला जास्तीत जास्त कालावधी खालीलपैकी किती असावा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 महिने कालावधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते? श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते हे विशेषण तयार होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रवणीय या ठिकाणी योग्य विशेषण होईल। प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे? खालीलपैकी समाहार द्वंद्व समास यांचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मीठ भाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, पी.व्ही. सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, लघु आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे। लघुचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे।
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीर्घ या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 21 तुणतुणे वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तुणतुणे वाजवणे आपल्याला वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेच तेच पुन्हा करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो. पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक आम्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सितार वाद्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते. राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्री नारायण मूर्ती खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. श्री नारायण मूर्ती खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्फोसिस कंपनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत येते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब मानला जातो. खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब मानला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बिल्डिंगसाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो. बॉडी बिल्डिंगसाठी खालीलपैकी कोणता घटक हा आवश्यक असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रोटीन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो. शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्लेटलेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संगणक माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना खालीलपैकी कोणती नंबर पद्धती वापरतो. संगणक माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणती नंबर पद्धती वापरतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बायनरी नंबर पद्धती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 DVD हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. DVD हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्टिकल डिस्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व खालीलपैकी केव्हा झाली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची स्थापना कोठे व खालीलपैकी केव्हा झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई सन 1885 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मराठी भाषेत शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. मराठी भाषेत शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादी प्रकल्प हेमलकसा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे. हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जगामधले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये. जगामधले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅरोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे. क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे. गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वी व ताऱ्यामधले अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात. पृथ्वी व ताऱ्यामधले अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना खालीलपैकी काय म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना खालीलपैकी काय म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 युद्धाला भिणारा शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा आहे. युद्धाला भिणारा शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रणभिरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोयना नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. कोयना नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई येथे पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती. मुंबई येथे पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1851 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करू शकतात. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करू शकतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे. खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी कोयना या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प होईल. प्रश्न क्रमांक 22 संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात. संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डेक्कन ओडिसी हे नाव खालीलपैकी कशा संबंधीचं नाव आहे. डेक्कन ओडिसी हे नाव खालीलपैकी कशा संबंधीचं नाव आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ट्रेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली. भारतामधली पहिली पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित. पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बौद्धगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बौद्धगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पाण्याचा उत्कलन खालीलपैकी किती असतो. पाण्याचा उत्कलन बिंदू हा खालीलपैकी किती असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 100°C या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 श्री नारायण मूर्ती खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. श्री नारायण मूर्ती खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्फोसिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल.